नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडवा 2026. गुढीपूजा कशी करावी, गुढीपाडव्याचं शुभ मुहूर्त कोणतं आणि त्याचबरोबर नैवेद्य कोणता करायचा आणि गुढी उतरण्याची वेळ आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं या 5 चुका तुम्हाला टाळायच्या आहे. गुढी उभारताना या 5 चुका करू नये. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि यंदाचा हा गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे, गुढी कधी उभारायची, गुढीपाडव्याचा उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आणि गुढीपाडव्याचे नियम काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे बरं का. आणि याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरचा नवीन वर्षाची तिथी लागू होते आणि सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधी तुम्ही गुढी उभारू शकता, कारण या दिवशी मुहूर्ताची आवश्यकता नाही. पण या दिवशीची देखील तुम्हाला शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर तो फक्त 45 मिनिटाचा शुभ मुहूर्त असेल. तसेच गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधी सुद्धा अमावस्या संपल्यानंतर करावेत, जसे की पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, घटस्थापना असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करावे. तसेच या तिथीला श्रीराम नवरात्र म्हणजेच वासंतिका नवरात्र सुरू होते आणि त्या संबंधित विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहे. चैत्रशुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी तो दिवस 3:30 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्याचबरोबर सोनं घ्यायचं असेल किंवा कुठलंही शुभ काम करायचं असेल तर तुम्ही गुढीपाडव्याला हे नक्की करू शकता, कारण तो 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी काही पंचांग बघण्याची गरज नसते. तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभ करायचा असेल किंवा नवीन करारावर सह्या करायच्या असतील तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी डोळे झाकून निवड करू शकता. सौराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होत असते आणि चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंताची चाहूल लागते. गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आणि अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण या दिवशी असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाव घेऊन येत असतं. तुम्हाला माहित आहे का की दरवर्षी गुढी पाडव्याला एक नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो. आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून श्री शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होतोय. यंदा पराभव नावाचा संवत्सर देखील सुरू होत आहे. बघा, संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्याचा कालावधी असतो. चांद्रवर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसाचा असतो आणि याला चांद्रवर्ष असं देखील म्हटलं जातं. गुढीपाडवा या दिवशी 1 शके संवत्सर संपून दुसरं सुरू होतं असतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नक्की काय? तर संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक जुनी कालमापन पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी ही कालगणना ग्रहाच्या हालचालीवरून आधारित ठेवली आहे. गुरुग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारणतः 12 वर्ष लागतात आणि एक फेरीलाच आपण एक संवत्सर मानतो. आकाशात जेव्हा गुरुचा 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात तेव्हा बरोबर 60 वर्षाचं एक मोठं कालचक्र हे पूर्ण होतं आणि पुन्हा या ग्रहाच्या स्थितीची पुनरावृत्ती होते.
गणितातील काही सूक्ष्म फरकामुळे 86 संवत्सरामध्ये 85 वर्षच पूर्ण होतात, म्हणजेच एका वर्षाचा लोप होतो. हा संवत्सर म्हणजे महाकालाचा एक अत्यंत महत्वाचा भाग होय. भगवान श्रीहरिविष्णूने 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला आणि याच दिवशी रामनवमी देखील साजरी केली जाते. तसेच बलीचा वध करून प्रभू श्रीरामाने दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला आणि त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली अशी मान्यता आहे. आता आपण जाणून घेऊया गुढी कशी उभारावी, याचा नेमका विधी काय आहे. बघा, गुढी ही आपल्या पराक्रमाचं प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरली जावी. तर आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करायचं आहे. दाराला झेंडूच्या फुलांचं व आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. अंगणात रांगोळी काढायची. त्यानंतर उंबऱ्याला धूप दीप याने ओवाळायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचे देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची आहे. सर्व देवांना पंचामृत आणि सुंदर असं स्नान घालायचं आहे. कारण गुढी उभारण्यासाठी आपल्याला घरातील देवाची अगोदर पूजा व्हायला हवी. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकर आटपून त्या दिवशी घ्यायची आहे. आणि जी गुढी आहे ती ऊन पडल्यावरती 10 वाजता किंवा 11 वाजता अशा भर दुपारी अशा वेळी कधीही गुढी उभारू नका. जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेसच खरी तर गुढी उभारण्यात येते. त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असते 8, 8:30 किंवा 9 पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती उभारून घ्यायची आहे. आता जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज पडणार आहे. तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू, एक छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. एक रिकामा तांब्या घ्यायचा आहे. निरंजन घ्यायचे आहे. थोडं चंदन घ्यायचं आहे आणि एका छोट्या वाटीमध्ये अक्षदा तसेच घंटी घ्यायची आहे. त्याचबरोबर गुढी उभारण्यासाठी आपल्याला गुढी बांधण्यासाठी आपल्याला दोरीची सुद्धा गरज पडेल. परंतु सुतळीचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. तसेच लाल धागा म्हणजेच कलावा आपण गुढीच्या साडी बांधण्यासाठी घेत असतो. त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायची आहे, साखरेची माळ म्हणजेच गाठी म्हणजे साखरेची गाठी घ्यायची आहे. त्याचबरोबर विड्याची पानं, एक सुपारी, नारळ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद त्या दिवशी बनवला जातो. यामध्ये गूळ, ओले हरभऱ्याची डाळ म्हणजेच भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे आणि याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तसेच गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक काठपदराची नवीन साडी, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. साडी घातलेली नसावी. गुढीला साडी ही कोरी म्हणजेच न वापरलेली साडी पाहिजे. एक दाही वापरलेली नसावी, ती पूर्णपणे कोरी असावी आणि लिंबाचा एक डाळा देखील घ्यायचा आहे. त्याचबरोबर आंब्याचा एक डाळा घ्यायचा आहे आणि आपल्याला एक बांबूची काठी देखील लागणार आहे. त्याला आपण साडी बांधणार आहोत. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठीच लागणार आहे आणि त्यालाही आपण वेळूची काठी देखील म्हणतो. तर ती बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि शक्यतो त्या जागी हळदीचे लेपन करून घेतले जातं. घेतलं तर अतिशय उत्तम, पण हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर रांगोळ काढायचे. हळदीचा लेप नाही जरी तुम्हाला द्यायचा असेल, कारण आता स्टाईलची घरे आहे आणि बरेच जणांना असं वाटतं की हळदीच्या लेपनाने स्टाईलला डाग पडतात. पण
जर समजा तुम्हाला हळदीचं लेपन करायचं नसेल तर एक छान छोटीशी रांगोळी काढून घ्या आणि त्या रांगोळीवरती हळदी कुंकू मात्र अर्पण करायचं आहे. त्यावर छोटासा पाट ठेवा किंवा छोटासा चौरंग ठेवायचा आहे. आणि त्या चौरंगावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे किंवा एखादं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्या चौरंगावर म्हणजेच तुम्ही लाल कपडा टाकलेला आहे त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि जी काठी आहे वेळूची स्वच्छ केलेली तर तिथे ती उभी करायची आहे. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटं निरंजन किंवा दिवा लावून घ्या आणि तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. तर एका छोट्याशा तामणामध्ये एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे. तीच सुपारी विड्याची जी 2 पानं सांगितली होती त्या पानावर आणि एक तांब्याचं नाणं घेऊन त्यावर ती सुपारी तुम्हाला स्थापन करायची आहे. किंवा मग तुमच्याकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही तिथे स्थापन करू शकता. त्यांना पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ पंचामृत असेल तर पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक घालायचा आहे आणि विड्याच्या त्या जोड पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्या पानावर ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुले वाहायची आहेत आणि अशा पद्धतीने धूप दीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. हात जोडून गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेले आहे तर ते तुम्हाला नेसवायचे आहे. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचं. नंतर ते वस्त्र नेसवल्यावरती त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि मग तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 बोटांनी हळदी कुंकाच्या रेषा ओढायच्या आहे. कुंकू आणि स्वास्तिकसुद्धा काढायचा आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण गुढीला साडीने नेसवतो ना तर त्यावेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादं ब्लाऊज पीस घेऊन त्यानंतर साडीच्या एकसारख्या मिऱ्या करायच्या आणि मग वस्त्र तुम्ही कुठलंही घेऊ शकता, फक्त ते कोरं असायला हवं आणि काठा पदराचं असायला हवं. काठा पदराची साडी असायला हवी. त्यावर ब्लाऊज पीस प्रथम बांधून घ्या आणि त्यानंतर साखर गाठी बांधावी. आजच्या दिवशी साखर गाठीचं फार महत्त्व आहे बरं का, कारण याने वाढलेली उष्णता कमी होते आणि बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच शरीरातील साखर कमी होते आणि म्हणून साखर गाठी विशेष करून खाल्ली जाते. ते आपण आता लहान मुलांना साखर गाठी गळ्यात घालून मिरवायला फार आवडतं नाही का, आणि ते शुभ देखील असतं असं म्हणतात. त्यानंतर लिंबाची पाने म्हणजेच लिंबाची जी डाळी आहे, आंब्याची पाने म्हणजेच आंब्याची डाळी आहे, फुलाचा आहार आहे तो बांधायचा आहे आणि नंतर वरून कलश ठेवायचा आहे आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभी करायची आहे. जणू काही नुसतीच नवीन वर्षाच्या स्वागताला सजलेली एखादी आपण जणू काही ती स्त्री अशा प्रकारे त्या गुढी उभारायची आहे. त्याचबरोबर खाली पाटावर कलशाची स्थापना सुद्धा करायची आहे. कलशाची स्थापना करताना तांब्याचा गडवा, आंब्याची पानं किंवा आपले नागिलीची पानं, विड्याची पानं घ्यायची, 5 पानं घ्यायची आणि कलशाला 5 अशा प्रकारे हळदी कुंकवाचं तुम्हाला बोटं लावायची आहे आणि लाल कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे. त्यामध्ये पाणी भरायचं आहे. थोडेसे तांदूळ टाकून त्या लाल कपड्यावर त्या ठिकाणी तुम्हाला कलश मांडायचा आहे. त्या कलशात 1 रुपयाचं नाणं टाकून त्याला 5 विड्याची पानं आणि त्यावर नारळ ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे विड्याची तुम्हाला स्थापना करायची आहे. काही ठिकाणी ही नुसार वेगवेगळी पद्धत आहे. खरं तर सगळे आपल्या श्रद्धेवरती आहे. अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरीही चालतं. फक्त आनंद, उत्सव साजरा करता आला पाहिजे. तेवढीच गुढी उभारल्यानंतर गुढीला गंध, अक्षदा, फुले वाहून
धूपदीपाने ओवाळायचा आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं आहे, तू जशी उंच आहेस, निळे निळे आकाशाची नाती सांगते, तशीच आमची प्रगती सुद्धा तू होऊ दे. सद्विचार आणि सदाचार्याची झेप घेऊ दे. नंतर कडुलिंबाच्या पानाचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्या तो कडुनिंबाचा प्रसाद सुद्धा वाटायचा आहे. सगळ्यांना तो प्रसाद वाटायचा आहे. कडुनिंब हा शीतगुणाचा आहे आणि म्हणून शरीरातील उष्णता याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा जो प्रकोप झालेला असतो, ज्याला कफ प्रकृतीचे जे लोक असतात त्यांना कफाचा त्रास होतो आणि हा कफ दोषामुळे वाढलेल्या आजाराचे क्षमन कडुलिंबाच्या पानामुळे होते. असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात. गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांग वाचन आणि नवीन खरेदी केलेले पुस्तके किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तूची पूजा आज करायची आहे. लाल व पिवळ्या पोटलीची देखील पूजा करायची आहे. पोटलीची पूजा कशी करायची आहे? त्यासाठी पोटलीची पूजा सुद्धा करायची आहे. आता आपण बघणार आहोत यंदा गुढीपाडव्याला कोणता शुभ रंग असणार आहे. तर कोणत्या रंगाची साडी नेसून गुढीची पूजा करावी किंवा कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकूनही घालू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी, तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी अशी आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. तर आता आपण बघूया गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी कोणत्या रंगाची साडी आपण परिधान करावी किंवा गुढी उभारण्यासाठी गुढीला ती नेसवावी. तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी केशरी किंवा भगवा जो कलर आहे तर त्या रंगाचे वस्त्र तुम्ही गुढीला घालू शकता आणि तुम्ही सुद्धा ते वस्त्र परिधान करू शकता. कारण जो केशरी म्हणजेच भगवा रंग जो आहे ना, तो विजय, त्याग आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या दिवशी तुम्हाला हे वस्त्र ह्या रंगाची साडी किंवा गुढीला ह्या रंगाची तुम्ही वस्त्र परिधान करू शकता. तर कोणत्या रंगाची साडी वापरू नये किंवा गुढीला घालू नये, तर काळा रंग, त्याचप्रमाणे डार्क गडद रंग, निळा रंग, जांभळा रंग जो आहे तर तो सुद्धा सणासुदीला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळावा. कारण हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. त्यानंतर पांढरा रंग, हा पांढरा रंग जरी शांततेचं प्रतीक असलं तरीही गुढीपाडव्याला चा जो सण आहे ना, तर हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे तुम्ही आवर्जून टाळा. तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल तर ती मात्र तुम्ही त्या दिवशी परिधान करू नका. त्याचप्रमाणे गुढीला सुद्धा ती साडी वस्त्र तुम्ही वापरू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला सुद्धा ते वस्त्र परिधान करू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारावी. हे अतिशय शुभ मानलं जातं. ह्या ज्या दिशा आहेत ह्या दिशा खूप शुभ मानल्या जातात आणि गुढीसुद्धा आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची प्रगती होण्यासाठीच तर उभारतो, नाही का? आणि म्हणूनच या दिशेला गुढी उभारणे खूप शुभ मानलं जातं. गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढीची पूजा करू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला ही जी गुढी आहे तर ती उभारू शकता. शक्य असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा ही अतिशय शुभ दिशा आहे. त्याचबरोबर घराच्या उजव्या बाजूला तुम्हाला ही जी गुढी आहे ती उभारायची आहे. बरेच जण काय करतात की घराच्या मधोमध किंवा डाव्या बाजूला गुढी उभारतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असेल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची उजवी साईड असणार आहे आणि तर ती तुम्हाला गुढी ही मधोमध किंवा डाव्या बाजूला न उभारता घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारायची आहे. आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावतो त्यावेळी आपल्याला ती गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. जी काही तुम्ही कडुलिंबाची पाने त्यामध्ये लावली होती ती पानं घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक तरी खायला पाहिजे आणि बाकीची पानं जी आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर धन्यवाद मित्रांनो.
आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला हाईपसुद्धा द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा.